जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या मराठी नववर्षाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. नऊ मार्च 2006 पक्ष स्थापन झाला आणि 19 मार्च 2006 आपली पहिली जाहीर सभा याच शिवतीर्थावरती इथे झाली. आज 20 वर्ष झाली पक्षाला आणि आनंदाची आणि भाग्याची गोष्ट अशी की 20 वर्षानंतर 19 मार्चला गुढीपाडवा यावा. मी याला शुभसंकेतच पकडतो. मी हे सगळे ते निवडणुका आल्या गेल्या, झालं, शिमगे झाले, सगळं झालं. आपण जे उभे आहोत हे लक्षात ठेवा, हे महाराष्ट्रासाठी उभे आहोत. आणि मी जे बोलतोय तुम्हाला आत्ता हे तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये. मी जो तुम्हाला शब्द दिलाय या महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी, म्हणून आपल्याला जी सत्ता घ्यायची ती सत्ता भविष्यामध्ये आपण हातामध्ये घेणार म्हणजे घेणार. हे मी फक्त तुमच्या टाळ्यांसाठी सांगत नाही, तो माझा आत्मविश्वास आहे. पण आता काय, पुढचे 3 वर्ष काही निवडणुका नाहीत या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे कंत्राटदारांकडनं पैसे खायला सगळेच मोकळे आहेत. आज देशातही एक धाकधूक सुरू आहे, भीषण परिस्थिती आहे. गॅस मिळत नाही आहेत. नेहमी नॉर्मलला असणारे लोक सध्या गॅसवर आहेत. खरं तर काही गोष्टी आपल्याकडनं राहून गेल्या, आपल्या पंतप्रधानांकडनं पण राहून गेल्या. जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती. या देशामध्ये येणारं सगळं बरचसं तेल हे इराणमध्ये येतं. ते आपल्याला रुपयामध्ये देतात, देत आले. पुढचं मला माहित नाही. पण खामेनी गेल्यानंतर देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही. हल्ल्यावरती कुठचं स्टेटमेंट काढलं नाही. जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्यांच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला. आज सगळ्या बाजूने समजतच नाही की नेमके आपण कुठे चाललो आहोत, काय चाललो आहोत. या देशामधली राज्य कुठे चालली आहेत, या देशामधली लोक कुठे चालली आहेत, प्रगती कुठे होतीये. मी आत्ताच गेल्या जानेवारीमध्ये आपली इथे जाहीर सभा झाली, त्यावेळेला मी अनेक लोकांचे वाभाडे काढले इथे. आपण पण किती अडाणी आहोत हे पण सांगितलं. हे जे मी तुम्हाला सांगतो हे लक्षात ठेवत जाय, विसरत जाऊ नका. आज फुरसतीत आलायत ना, फुरसतीत आहात ना जरा. काय उद्या 12 वाजे मी एकट्याने भाषण करत बसायचं. तुला काय बसून ऐकायला. मी ज्या वेळेला राजकारणामध्ये आलो त्यावेळेला माझं पहिलं जेव्हा भाषण झालं
आणि त्या पहिल्या भाषणानंतर मला जेव्हा माननीय बाळासाहेबांनी बोलवलं, एक एक वाक्य सांगितली होती त्यावेळेला, काही काही जसं स्क्रू फिट व्हावा ना तशी आतमध्ये गेली ती वाक्य. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की भाषण जेव्हा करशील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, काय बोललो याला महत्व नाही, आज तू येऊन त्यांना काय दिलंस याला महत्व आहे. समोरच्यांना विचार करायला काय दिलंस. आणि मी नेहमी एक भाषण करताना माझ्यावरती एक मानसिक दडपण पण असतं की मी आज काय तुम्हाला देऊ, काय सांगू, तुम्हाला नवीन काय देऊ, ज्याच्यातनं तुम्ही विचार करायला लागाल. हे सरकार विचार करायला लागेल. पण आज तुम्हाला सगळ्यांना, देशालाच अख्ख्या करमणुकीमध्ये गुंतवून ठेवले. करमणुकीमध्ये IPL चालू आहे, मग अजून कुठचे पिक्चर येत आहेत, मग ते हाऊसफुल जात आहेत, मग टेलिव्हिजनवरती. मी आज तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती करणार आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी नम्र विनंती करणार आहे. पहिल्यांदा त्या मोबाईल फोनच्या इंस्टाग्राम मधनं बाहेर या. सकाळी संडात नाही, लवकर बाहेर याल. मध्यंतरी ते आमचे ते काय ते रील बाज वगैरे सगळे आले होते, मी माझ्याकडे नव्हतं ते मोबाईलवरती, ते टाकलं, ते गुंतायला होतं त्याच्यात. मी मागे म्हटलं होतं ना, ते डान्स बार बंद झाले ना त्याची लक्षणं आहेत ती. तिकडे ते बंद झालं, इथे मोबाईलवर सुरू झालं. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण तुम्हाला गुंतवून ठेवले आतमध्ये. तुम्हाला ह्या सगळ्या करमणुकी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवायचं. आणि सरकारला तुम्ही प्रश्न नाही विचारायचे, सरकारला तुम्ही प्रश्नच विचारता कामा नयेत. तुम्ही इतके अडकून आतमध्ये गेले पाहिजेत की त्या गोष्टींचा विचारही तुम्ही मनामध्ये आणता कामा नये. याच्यासाठीच हे डिझाईन आहे. हे फक्त भारतात सुरू नाही आहे, जगभर सुरू आहे की सरकारांना प्रश्नच विचारू नयेत आणि तुम्ही अडकून राहावं. IPL मध्ये अडकावं, चित्रपटामध्ये अडकावं, टेलिव्हिजनमध्ये अडकावं, मोबाईलमध्ये अडकून राहावं. मोबाईल तर आपला एक अवयवच झालाय. आणि म्हणून आजूबाजूला आपल्याला काही बघता येत नाही, पाहता येत नाही, विचार करता येत नाही. जसे पूर्वीच्या काळामध्ये लोक जसे रस्त्यावरती येत असत, आता काही नाही, मी माझा राग व्यक्त केला मोबाईलवर, आता कशाला रस्त्यावरती येऊ. हे तुम्हाला गुंतवून टाकणं आहे. आणि मग महाराष्ट्रामधले जे प्रश्न आहेत, महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आहेत, यांना प्रश्नच विचारायचे नाहीत. एका बाजूला आमच्या टेलिव्हिजन चॅनलवाल्यांची वाट लावून ठेवली आहे. सारखा वरून दबाव, सारखा वरून दबाव. ही बातमी टाकायची नाही, या बातम्या करायच्या नाहीत, ही करायची नाही, सरकारला विरोध करायचा नाही, विरोध केला बातम्या बंद करू, तुमच्या जाहिराती बंद करून टाकू, नोकरीवरून काढून टाकू. त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत बातम्या पोचवायच्या नाहीत खऱ्या. हे अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये देश अडकलेला आहे, हे राज्य अडकलेले आहे, सगळेच अडकलेले आहोत. अर्थात अशा काही गोष्टी ज्या होतात ह्या काही कायमस्वरूपी बसत नसतात. खालून काठी नाही बसली तर वरून बसतेच. पण ह्या सतत गोष्टी मी तुम्हाला सतत का सांगतोय, ह्या डोक्यात ठेवल्या पाहिजेत तुम्ही. या करमणुकीच्या या गटारगंगा ज्या आहेत ना, या तुम्ही नका वाहत जाऊ. उद्या काय आपल्या आजूबाजूला निघून गेलंय ना कळणार पण नाही, थांग पत्ता पण लागणार नाही तुम्हाला, कारण आम्ही अडकले मोबाईलमध्ये. आज काय महाराष्ट्राची परिस्थिती होऊन बसली आहे. आमचे मुख्यमंत्री सांगतायत विकास करतोय, विकास करतोय. $3 ट्रिलियन इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची. 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती. 11 लाख कोटी.
पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं. त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं. शहरांची अवस्था बघा. पिझ्झा मागवला तर 10 मिनिटात येतो, पण तुम्हाला 10 मिनिटात कुठे जाता येत नाही. सगळीकडे ट्रॅफिक जॅम, फुटपाथ भरलेले. काय आयुष्य नावाची काय गोष्ट असते की नाही? एखाद्याच्या तुमच्या मनात येते की नाही की माझं काय आयुष्य आहे? आज हे ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यावेळेला हे मैदान उभं राहिलं म्हणून आज हे मैदान आहे. नाही तर अशी मैदानं कुठे आहेत मला जरा सांगा. जी मैदानं उभी राहिली आहेत ते त्या त्या काळात उभी राहिलेली आहेत. आपण काय मुलांसाठी काय करतो? लहान लहान मुलांसाठी काय बागा तरी तयार करतोय का आपण? त्या बागा बघितल्यानंतर तिकडे जावंसं तरी वाटतंय का? आज शहराची आज संपूर्णपणे शहर अख्खी कोलमडून पडलेली आहेत. मी मध्यंतरीच मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलो. या शहरांचा ट्रॅफिकचा प्रश्न, गाड्या, उद्या मी तुम्हाला सांगतो अशी जर परिस्थिती जर अजून 5-10 वर्ष राहिली ना, घरातनं निघाल आणि तिकडेच असाल, हलता येणार नाही तुम्हाला. सगळंच गमावून बसतोय आपण, सगळं आपल्या हातातनं गमावून बसतोय. आज ग्रामीण भागामधला माझा तरुण, माझ्या तरुणी शेतीकडे वळायला तयार नाहीत. ते म्हणतात नाही आम्हाला शहरात जायचंय. शहरात आल्यावर ही शहराची अवस्था. या देशातलं, महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर बघा ना, त्याला काही आकार ना उकार ना काही नाही. त्याला कोणी येतंय, कुठेही इमारती बांधतंय, कोणी काहीही करतंय, कोणालाही कसल्याही परवानगी दिली जात आहेत. आणि तुम्ही ते पाहता आणि राग मोबाईलवरती व्यक्त करताय. हेच त्यांना हवंय की तुम्ही रस्त्यावरती येताच कामा नयेत, तुम्ही या गोष्टींचा विचारच करता कामा नयेत. असेच सडा, असेच मरा. तीन वेळा आजपर्यंत कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची, 3 वेळा. पण या देशामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे. दररोज आत्महत्या होत आहेत, रोज शेतकरी आत्महत्या करतायत. कोणाला काही पडलेलं नाहीये. हे इथे तुमच्यासाठी कोस्टल रोड बांधतायत, आम्हीच त्याची स्तुती करतो. आमचा मराठी माणूसच स्तुती करतो, छान झालाय ना रस्ता. अरे तो तुझी वाट लावायला झालाय. तुला कल्पना नाही तो रस्ता कशासाठी झालाय. तो तुमच्यासाठी झालेला रस्ता नाहीये. तो बाकीच्यांना आत येण्यासाठी आणि तुम्हाला बाहेर जाण्यासाठीचा रस्ता आहे. तो आम्हाला जो अंदाज येत नाही. आमच्या दरवाज्यावरती जोपर्यंत टकटक होत नाही तोपर्यंत आम्हाला समजतच नाही. आज सगळ्या शहरांमधल्या सगळ्या जमिनी चालल्या आहेत. हे अडाणी सारखे उद्योगपती सगळे घेत बसले. सरकार न बघता सह्या करतंय. हा सगळा पाडा मी मागच्या वेळेला वाचला होता. त्याच्यात आपण महाराष्ट्र म्हणून आपलं महाराष्ट्राचं स्वतःचं अस्तित्व गमावून बसतोय. आपली महाराष्ट्राची ओळख गमावून बसतोय. आपली भाषा गमावून बसतोय. मी मागे पण सांगितलं होतं, एकदा ती गोष्ट हातातनं गेली की परत येणार नाही. भाषा संपली म्हणून अनेक देश संपलेले आहेत या जगामध्ये. तुम्हाला जग ज्याला म्हणतं की तुम्ही कोण आहात, मराठी माणूस आहात. मराठी माणूस आहात म्हणजे कोण आहात? मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून तुम्ही मराठी माणूस आहात. मी काही व्हिडिओज बघतो, अनेक लोक काही भांडण चालू असतात, मारामारी चालू असतात आणि आपलेच मराठी हिंदीमध्ये बोलत असतात.
हिंदी मत बोलना, हिंदी मत. अरे मग तू काय करतोय? जा दक्षिणेकडे बघा, तामिळनाडू बघा, आंध्र प्रदेश बघा, केरला बघा, लांब कशाला गुजरात बघा. प्रत्येक राज्य आपलं अस्तित्व टिकवणे, प्रत्येक राज्य आपली भाषा टिकवणे. आमच्याकडचे आमदार खासदार काही नाही, दुसरं काही नाही, कंत्राटदार, पैसे, रोज एवढंच सुरू आहे फक्त. महाराष्ट्र विकायला काढलाय. आज मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी ड्रग्ज विकले जात आहेत. शाळांमध्ये ड्रग्ज जात आहेत, कॉलेजमध्ये ड्रग्ज जात आहेत. तरुण तरुणी सगळे व्यसनाधीन होत आहेत ड्रग्सच्या आहारी लागून. काय करणार आहोत काय महाराष्ट्राचा? पण ग्रामीण भागामध्ये प्रगती होत नाही. ग्रामीण भागातली माझी मुलं मुली आज इथे शहरामध्ये येतात, शहरं बकाला पडलेली आहेत, शहरामध्ये ड्रग्ज मिळत आहेत, लहान लहान मुली आणि लहान लहान मुलं पळवली जात आहेत. माझ्याकडे तर एक आकडा आहे, नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यातल्या 36 दिवसांमध्ये, गेल्या आता नोव्हेंबर डिसेंबरच्या या 36 दिवसांमध्ये केवळ मुंबईमध्ये 82 मुलं बेपत्ता झाली. जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात तब्बल 499 मुलांच्या अपहरणाच्या घटना नोंदवण्यात आल्या. त्यातली 41 मुले अद्याप बेपत्ता आहेत. 458 पोलिसांनी, आमचे पोलीस, मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस हे सक्षम आहेत. म्हणून त्या आई वडिलांना त्यांची मुलं मिळाली. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी, हे मी तुम्हाला विधानसभेतलं सांगतोय आकडे, विधानसभेमध्ये आत्ता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेले आकडे सांगतोय तुम्हाला. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 4,500 ते 5,500 मुले बेपत्ता होतात. काय होत असेल त्यांच्या आई वडिलांना? 4,500 ते 5,500 मुलं बेपत्ता होता. हा महाराष्ट्र, असा होता महाराष्ट्र. दोन 2022 मध्ये 5,398 आणि 2023 मध्ये 4,619 प्रकरणे नोंदवली गेली. या प्रकरणांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक दिसते. मुंबई हे सर्वाधिक प्रभावित शहर असून येथे दरवर्षी सुमारे 2,000 पेक्षा जास्त मुले बेपत्ता होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात विधानसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार. हे कोणती शहर म्हणायची हो? कोणतं राज्य म्हणायचं? तुमच्या भाषेची हमी नाही, तुमची हमी नाही, तुमच्या पोराबाळांची हमी नाही, कशाचीही हमी नाही. अशी कुठचीही हमी नसलेलं हे या राज्यामध्ये तुम्ही राहताय आणि म्हणायचं आम्ही शिवरायांच्या राज्यात राहतो. हवे होते असते, विधानसभेत जाऊन कापून काढले असते. पण आम्हाला माहितीच नाही. राज ठाकरे जेव्हा सांगणार आकडे त्यावेळेला आम्हाला कळणार, कारण आम्ही कशात गुंतलोय? आम्ही इंस्टाग्राममध्ये गुंतलोय. आम्हाला कशाची पडलीच नाही. आम्ही आमची संपूर्णपणे ओळख विसरून गेलेलो आहोत. मी आज एक मुद्दामून एक गोष्ट तुमच्यासाठी आणलेली आहे. मी बोलीनच, पण त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणत्या भूमीत जन्माला आलात, तुम्ही कोणाचे वारस आहात. मी नेहमी सांगतो ना, हा महाराष्ट्र दरवेळेला देशाला दिशा दाखवत आला, या हिंद प्रांताला दिशा दाखवत आला. त्या महाराष्ट्राकडे कधीतरी तुम्ही नीट जवळून पाहिलेत का, की या महाराष्ट्राची नेमकी क्षमता तरी काय आहे? हजारो माणसं आहेत. मी थोडक्यात काही माणसं तुमच्या समोर आणली आहेत.
फक्त महाराष्ट्राची तुम्ही फक्त परंपरा, महाराष्ट्राचा फक्त इतिहास फक्त तुम्ही फक्त बघून घ्या. मी फक्त तुमच्यासमोर नावं वाचणार आहे. ही नावं माझं भाषण संपल्यानंतर तुम्ही कदाचित त्या युट्यूबवर जा. मुद्दा म्हणून सांगतो, युट्यूब बघा, कारण त्याच्यावरती चांगली माहिती असते, त्याच्यावरती चांगल्या डॉक्युमेंटरीज असतात, जगाची माहिती मिळते. इंस्टाग्राम नको. मी तुम्हाला आता फक्त काही माणसं तुम्हाला समोर वाचून दाखवणार आहेत जे आपण विसरलेलो आहोत. आपल्या महाराष्ट्राची ताकद आपण विसरलेलो आहोत. हा महाराष्ट्र असा का? या महाराष्ट्रामध्ये, या बाहेरच्या प्रांतांमधून लोक इथे का येतात? या महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्राची भूमी ही कोणी मशागत केली? हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडला कसा? मला असं वाटतं ही फक्त नावं तुमच्यासमोर मी पटापटा वाचतो, तुमच्या अंदाज लक्षात येईल की आपण कोण आहोत ते. पहिली संत परंपरा दिसतंय का तुम्हाला? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ. इतिहास आमच्या जिजाऊ साहेब, या देशामधली पहिली बंडखोर स्त्री, पहिली बंडखोर स्त्री, ज्या स्त्रीने, ज्या आईने स्वतःच्या वडिलांना विचारलं होतं की दुसऱ्यांकडे कशाला चाकरी करता. स्वतःच्या नवऱ्याला विचारलं, स्वतःचं राज्य निर्माण करा, दुसऱ्याकडे कशाला जाता. आणि मग एक सूर्य जन्माला दिला. आणि स्वराज्य काय असतं हे त्या मातेने त्या पुत्राकडनं घडवून घेतलं. ती बंडखोर स्त्री या महाराष्ट्रात जन्माला आली. छत्रपती शिवाजी महाराज. दुसऱ्यांचं नाही, माझं स्वतःचं राज्य पाहिजे, तो स्वराज्य हा शब्द त्यांनी दिला. छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी आणि शत्रूशी समर्थपणे आणि प्राणपणाने लढणारे धर्मवीर. महाराष्ट्र. बाळाजी विश्वनाथ पेशवे योद्धा व मराठा साम्राज्याचे पंतप्रधान होते. मी एक तुम्हाला सर्वांना आज हात जोडून विनंती करणार आहे, ज्यांनी महाराष्ट्र घडवला ना, ज्यांनी महाराष्ट्र मोठा केला ना, आणि महाराष्ट्रात आज देखील, कृपया आपल्या महापुरुषांकडे आणि कोणाहीकडे जातीने पाहू नका. त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय योगदान दिलं ना, ते सर्वात महत्वाचं आहे. हे तुम्हाला त्यांच्या मतांसाठी म्हणून तुम्हाला जातीमध्ये भिडवतायत आणि महाराष्ट्रामधून प्रत्येकाला वेगळं करतायत. हे कृपा करून करू नका. पहिले बाजीराव पेशवे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठी मुलखात तेवढाच आत्मविश्वास आणि स्वराज्यनिष्ठा निर्माण करणारे आणि मराठी साम्राज्याचा विस्तार करणारे. अहिल्याबाई होळकर, मराठा साम्राज्य. शिंदे, होळकर, नागपूरचे भोसले साम्राज्य, मराठा साम्राज्य संपूर्ण हिंद प्रांतावरती वचक ठेवला. गायकवाड हे गुजरातमध्ये. या राज्याच्या जडणघडणीत गायकवाड घराण्याचा मोठा वाटा. बँक ऑफ बडोदा, बडोदा युनिव्हर्सिटी आणि गुजरातमध्ये अनेक रेल्वे मार्ग त्यांनी सुरू केले. तात्या टोपे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई. आता ह्या 18व्या शतकातील मराठी नावं ज्यांनी मुंबईला आकार दिला. जगन्नाथ शंकर शेठ. तुम्हाला भाऊचा धक्का माहिती आहे ना? भाऊ लक्ष्मण अजिंक्य, एक मराठी माणूस होता, कंत्राटदार होता, त्यांनी भाऊचा धक्का बांधला. सीताराम खंडेराव वैद्य, नाव पण माहिती नसेल तुम्हाला. सीताराम खंडेराव वैद्य म्हणजे कोण? हे जे टाटांचं ताजमहाल हॉटेल उभं आहे ना, या ताजमहाल हॉटेलचे आर्किटेक्ट. समाज सुधारणा. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीदेवी फुले, महादेव गोविंद रानडे, गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले. माझ्याकडे या सगळ्यांचा इतिहास आहे, परंतु मी प्रत्येकाचा इतिहास सांगत बसलो 12 वाजतील.
गोपाळकृष्ण गोखले, शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगेबाबा, भारतरत्न महर्षी धोंडो केशव म्हणजे ज्यांनी महिलांचं शिक्षण, त्यांचे हक्क, विधवांना परत पुनर्विवाह करण्यासाठी म्हणून ज्यांनी काम केलं ते हे महर्षी धोंडो केशव कर्वे. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, हे भांडारकर युनिव्हर्सिटी आहे ना. भारतरत्न पांडुरंग वामन काणे, थोर भारतीय प्राच्य विद्या संशोधक, संस्कृत पंडित, धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला या माणसाने. हे सगळे महाराष्ट्रात जन्माला आले तर. भारतरत्न विनोबा भावे, प्रबोधनकार ठाकरे, तुमचे आजोबा, धर्मातील चुकीच्या रूढी परंपरांवरती प्रहार करणारा हा माणूस. म्हणजे त्यांची पुस्तकं आजही आणून वाचा तुम्ही. अनेक लोक म्हणतात, अनेक जण सांगतात की म्हणे प्रबोधनकार ठाकरे हे ब्राह्मण विरोधी होते. माझे आजोबा कधी ब्राह्मण विरोधी नव्हते, भट्ट भिक्षुकीच्या विरोधात होते. धर्माच्या नावाने जी पिळवणूक व्हायची त्याच्या विरोधातले होते ते कुठच्याही समाजाच्या विरोधातले कधीही नव्हते. पण वाचनामधनं आपल्याला जेवढं हवंय तेवढंच काढून घ्यायचं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांकडे पाहताना तुम्ही तुमचे तर्क लावू नका किंवा तुमच्या डोक्यात भरवलेले तर्क लावू नका. स्वतः वाचा, स्वतः पहा. कर्मवीर भाऊराव पाटील, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी ज्या पहिल्या डॉक्टर झाल्या, ताराबाई मोडक, पंजाबराव देशमुख भारताचे पहिले कृषी मंत्री, चिंतामणराव देशमुख ICS मध्ये पहिला क्रमांक मिळवलेले पहिले भारतीय आणि रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, SM जोशी, स्वामी रामानंद तीर्थ, तुकडोजी महाराज, भारतरत्न नानाजी देशमुख, हमीद दलवाई, इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, बाबा आमटे, विसपागे म्हणजे ज्यांनी रोजगार हमी योजना महाराष्ट्रामध्ये आणली आणि नंतर ती संपूर्ण देशभर गेली. अनेक नेते होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, पण एक माणूस, असा माणूस महाराष्ट्रात कशाला देशात नाही झाला, ते म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे. मराठी माणसाच्या मनात जी मराठी अस्मितेचा जो अंगार फुलवला हा पहिला या माणसाने. या देशातल्या हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावणारा हा पहिला या देशातला माणूस. आणि जागतिक दर्जाचा व्यंगचित्रकार शरद पवार. आज अनेक गोष्टी त्यांच्या नावावरती आहेत, अनेक मतभेद असतील, पण ज्या योग्य गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं योग्य असल्याच पाहिजेत. आज आपण रस्त्यावरची फळं पाहतो ना, जे कधी पाहत नव्हतो पूर्वी, आता आपल्या लक्षात पण येणार नाही की हे कधी सुरू झालं. पण आपली गाडी थांबली असताना कोणीतरी येतो, एखादा माणूस स्ट्रॉबेरी घेऊन येतो किंवा काही घेऊन. फलोत्पादन याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी क्रांती करणारा हा माणूस. जी फळं कधी पाहिली नव्हती ती सर्वसामान्यांना आज मिळायला लागली, त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम करणारा माणूस. बारामतीमध्ये ज्यांनी शेतीमध्ये AI टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये कशा प्रकारची क्रांती केली, एकदा काहीतरी जाऊन बघून पण या. सहकार चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली. धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील, तात्यासाहेब कोरे. आता महाराष्ट्राच्या देशाला राजकारणातला आकार देणारे भारतीय काँग्रेस, जो काँग्रेस पक्ष आपण म्हणतो, त्या पक्षाची स्थापना महाराष्ट्रात झाली. RSS, या RSSचे 6 सरसंघचालक झाले. या 6 संघचालकांमध्ये 4 मराठी झाले आजपर्यंत, आणि निर्माण करणारा देखील मराठीच. हेडगेवार, श्रीपाद अमृत डांगे ज्यांनी कम्युनिस्ट चळवळ मोठी केली महाराष्ट्र,
शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली 1946 साली, स्वातंत्र्याच्या 1 वर्ष अगोदर. कळलं का? ती केली शंकरराव मोरेने आणि केशवराव जेधे आणि नाना पाटील यांनी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कांशीराम यांचे आज तुमचा तो कुठचा पक्ष, बहुजन समाज पार्टी. पण ही बहुजन समाज पार्टी नंतर झाली. पहिली जी संघटना स्थापन केली बामसेफ, ती या महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये खडकीमध्ये त्यांनी स्थापन केलेली आहे बामसेफ. या सगळ्या गोष्टींची मुळं जर तुम्ही बघितली तर ही सगळी महाराष्ट्र आहेत. इतिहासकार, ज्या इतिहासकारांकडे या देशातले सगळे लोक किंवा बाहेरच्या देशांमधले लोक ज्यांच्याकडे टवकारून बघतात, असे काही इतिहासकार म्हणजे विका राजवाडे, गोविंद सखाराम सरदेसाई, त्र्यंबक शेजवलकर, वासुदेव सीताराम बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, गजाननराव मेहेंदळे. आमचे गजाननराव आत्ताच गेले. अनेकदा त्यांच्या भेटी व्हायच्या गजाननरावांच्या. काही विचारलं की ते एकच गोष्ट सांगायचे, एवढं आहे, बाकी इतिहासाच्या पानात कुठेही नाही. जेवढं खरं आहे तेवढा इतिहास ते सांगायचे. ह्या सगळ्यांची जरा एकदा कधीतरी बघा. नुसत्याच मिरवणुका काढून, गुलाल उधळून, झेंडे उधळून काही होणार नाही आपलं. शिवाजी महाराजांचा जय जयकार, बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार, आमच्या ज्योतिराव फुलेंचा जय जयकार. आपण काय झालंय, महाराष्ट्र प्रतिमांमध्ये अडकलाय. महाराष्ट्र ज्या दिवशी यांच्या प्रतिमेमध्ये अडकेल ना, त्या दिवशी परत आपल्याला गतवैभव प्राप्त होईल. नुसते आमच्याकडे प्रतिमा आहेत, प्रतिमांचं पूजन करतोय आम्ही. सायन्स, डॉक्टर वसंत गोवारीकर. बाकीची पानं कुठे गेली रे? त्याची पानं नाही आहेत, बाकीची तिकडे आहेत का? इधर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, वसंत गोवारीकर, जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, विजय भटकर. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, परंतु एक गोष्ट सांगतो. शिवकर बापूजी तळपदे नावाचे जे गृहस्थ झाले, त्यांनी राईट्स बंधू म्हणजे ज्यांनी विमान उडवली ना, त्याच्याही 8 वर्ष आधी 1895 मध्ये मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती मरुत्सखा नावाचे मानवविरहित विमान यशस्वीरित्या उडवले. हे घडवणारे महाराष्ट्रात. पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, नारायण दीनानाथ वेलकर. तुम्ही म्हणाले कोण आहेत नारायण दीनानाथ वेलकर? तुम्ही जर ऐकाल तर तुम्हाला प्रश्न पडेल, हे आपल्यापर्यंत आलं कसं नाही अजूनपर्यंत. टाइम्स ऑफ इंडियाचे संस्थापक मालक. 1840 मध्ये मुंबईचे पहिले भारतीय महापालिका आयुक्त ते जेई ब्रेनन या ब्रिटिश व्यक्तीसोबत 1838 साली त्यांनी बॉम्बे स्टँडर्ड हे वृत्तपत्र सुरू केले, जी कंपनी 1860 पर्यंत त्यांनी चालवली. आणि पुढे रॉबर्ट नाईट या ब्रिटिश व्यक्तीने ते विकत घेतलं आणि त्याचं नाव टाइम्स ऑफ इंडिया असं ठेवलं. सुरू करणारा मराठी माणूस कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडीलकर. आचार्य आत्रे, नावाजलेले अभ्यासक माधवराव गाडगीळ, पर्यावरणावरचा अभ्यास, माधवराव चितळे, पाणी या विषयावरचा अभ्यास. म्हणजे जगभरामध्ये या लोकांना काय किंमत आहे ना, आपल्याला अंदाज पण नाही याचा, फक्त आमच्याकडेच किंमत नाही. पांडुरंग सदाशिव खांखोजे. चित्रपट दादासाहेब फाळके. एखादी दे रे मला येत ठेवायला यायला. दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर, व्ही शांताराम. त्याच्यानंतर आपल्याकडच्या
चित्रपट क्षेत्रातील काही मीनाक्षी शिरोडकर, शोभना समर्थ, माधुरी दीक्षित, सुलोचना. अजून एक नाव तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडेल की अरे अजूनपर्यंत आम्हाला कसं माहित नाही. हिंदी चित्रपट सृष्टीमधले जवळपास 6300 गाणी, मी सांगितल्यावर तुम्हाला कळेल, 6300 गाणी ज्या जोडीने दिली त्या जोडीचं नाव आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल. त्या लक्ष्मीकांत प्यारेलाल मधले लक्ष्मीकांत हे कुडाळकर होते आणि आपल्या कुडाळमधले होते राहणारे. हे आजपर्यंत आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं. मला माहिती होतं अर्थात, पण आमच्या महाराष्ट्रामधला एवढा मोठा संगीतकार होऊन गेला याचं आम्हाला काही कौतुक काही नाही. आमच्या लोकांबद्दल आम्हाला कौतुकच नाही. अहो आत्तापर्यंत आपल्याला 8 साधारणपणे भारतरत्न मिळाली. या 8 भारतरत्नांमध्ये 4 भारतरत्न ही एकट्या दापोलीमधली आहेत, पण आम्हाला काही देणं घेणंच नाही त्याच्याशी. पावा काणे, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, आमच्या बाबासाहेबांचा जन्म इंदोरचा, पण संपूर्ण बालपण मोठेपण सगळं त्यांचं तिकडे दापोलीत गेलं. आम्हाला काही देणं घेणंच नाही या गोष्टींशी. आम्हाला आजूबाजूला पाहायचंच नाहीये. आमचा महाराष्ट्र मेला तरी चालेल. आम्हाला कंत्राटदाराकडनं पैसे मिळाले पाहिजेत. सी रामचंद्र, या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सुपरस्टार दादा कोंडके, ज्यांनी छाप पाडली, या देशावरती छाप पाडली. निळू फुले, नाना पाटेकर, अमोल पालेकर, अशोक सराफ, आशुतोष गोवारीकर, गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेक, चित्रकार दीनानाथ दलाल, वासुदेव गायतोंडे, माधव सातवळेकर. मी एकेकावरती, या एकेका माणसावरती मी एक तास बोलू शकतो. P.A. धोंड, आचरेकर, सडवेलकर, S.M. पंडित, तुमच्यापैकी बरेच जण हे त्या तामिळनाडूला आपल्या स्वामी विवेकानंदांचं जिथे पुतळा आहे ना, तिथे काही जण गेला असाल. मी गेलो होतो. पुतळा पाहिल्यानंतर मी असा उलटा मागे फिरलो. मागे वळलो तर तिथे 2 पेंटिंग्स होती. एक परमहंसांचं होतं आणि एक त्यांच्या पत्नीचं होतं. पण मी जवळ जाऊन पाहिलं तर ते S.M. पंडितांचं पेंटिंग होतं. दोन्ही पेंटिंग S.M. पंडितांची होती. या इथे बाजूच्या गल्लीत राहायची इथे. आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्हाला कलेशी देणं घेणं नाही, संगीताशी नाही, साहित्याशी नाही, कशाशी नाही. फक्त आमच्याकडे झालंय जयंत्या आल्या, पुण्यतिथ्या आल्या की आम्ही फक्त मिरवणुका काढून ढोल वाढवायला सुरुवात आमच्याकडे. पण आमच्याकडे काय पेरून ठेवलंय, काय होऊन गेलंय याचा आम्हाला अंदाजच नाही. शिल्पकार सदाशिव साठे म्हणजे गेटवे ऑफ इंडियाचा जो पुतळा आहे तो शिल्पकार साठेंनी उभा केला आहे. त्याच्यानंतर राम सुतार म्हणजे कोण? ज्यांनी एक मोठा पुतळा बांधला. तो पुतळा चीनमध्ये गेला आणि चीनमध्ये जाऊन त्याचा एक भव्य मोठा पुतळा बांधला गेला. तो सरदार वल्लभभाई पटेलांचा, जो आता गुजरातमध्ये आहे, तो आमच्या राम सुतारांनी उभा केला. आम्हाला काही देणं घेणं नाही. उद्योग शंतनुराव किर्लोस्कर, आबासाहेब गरवारे, रघुनाथराव चितळे, बीजी शिर्के म्हणजे या इमारतींना ज्या विटा वापरल्या जातात ना, सिपोरेक्षा, ते बनवणारे बीजी शिर्के, दाजी काका गाडगीळ, काल निर्णयचे जयंतराव साळगावकर, केसरी पाटील, राजा पाटील, ज्यांनी मराठी माणसाला जग दाखवलं. H.S. केळकर, आम्हाला माहित नाही, फक्त आम्हाला कॉलेज माहिती आहे ठाण्याचं. S.H. केळकर हे परफ्युमरीज म्हणजे अत्तराच्या व्यवसायातले जुने माणसं. या केळकरांकडचा जो अर्क आहे ना, तो परदेशातले बरेचशा मोठे जी काही तुम्ही आता परफ्यूम जे वापरता ना, त्याचा जो अर्क आहे हा S.H. केळकरांकडनं जातो महाराष्ट्रातनं. राजीव सामंत, सुला वाईन्स, कॅमलिनचे दांडेकर, जे लहानपणापासून आपण जे बघत आलो ना, कंपास पेटी आणि सगळ्या गोष्टी,
ह्या संपूर्ण देशभर व्यवसाय उभा करणारे महाराष्ट्राचे दांडेकर, आनंद देशपांडे, रवी पंडित, बाबा कल्याणी, वासुदेव कोल्हटकर, केशव विष्णू पेंढारकर, नाटकामध्ये विष्णुदास भावे, राम गणेश गडकरी, बाल गंधर्व, केशवराव भोसले, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, विजया मेहता, वसंत कानेटकर, श्रीराम लागू, मोहन आगाशे, जब्बार पटेल, सतीश आळेकर, साहित्यिक कवी केशव सूत, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, गदी माडगुळकर, विंदा करंदीकर, शांता शेळके, नारायण सुर्वे, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, बाबूराव बागुल, सुरेश भट, बंडखोर नामदेव ढसाळ. क्रीडा दिबा देवधर, मी अगदीच थोडक्यात आणली आहे ही यादी. दिबा देवधर, बापू नाडकर्णी, विजय मांजरेकर, विजय हजारे, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, प्रवीण ठिपसे, ग्रँड मास्टर बुद्धिबळ, भाग्यश्री ठिपसे, ग्रँड मास्टर बुद्धिबळ, अभिजित कुंटे, ग्रँड मास्टर बुद्धिबळ, खाशाबा जाधव, नावाजलेले अभ्यासक हे झाले मगाशी. एवढं भरभरून आपल्याला महाराष्ट्राला दिलंय, आपल्याला काही याची किंमत, आपण याच्यासाठी काही करतोय, ह्यांच्यासाठी नाही, आपण काही वेगळा विचार करतोय का? महाराष्ट्र कुठे होता? महाराष्ट्र अख्खा देश टवकारून बघायचा महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, महाराष्ट्रात नवा विचार कोणता येतोय, महाराष्ट्रात आम्हाला काय देणार आहे. या नवीन विचाराला सतत बघणारा हा देश आज महाराष्ट्राला काय देतोय. आमच्या क्रिकेट टीम मध्ये देखील आज महाराष्ट्राचे, मुंबईचे कोण नाही हो, कोण मराठी आहेत मला जर दाखवा. एक काळ असा होता की 11-12 प्लेयर मध्ये जवळपास 8 ते 9 हे मुंबईचे लोक असायचे, महाराष्ट्राचे लोक असायचे. कुठे कमी पडतोय आम्ही? आम्ही विचारच करत नाही आहोत. आम्हाला महाराष्ट्र कसा घडवायचा आहे याचा आमचा विचारच संपलेला आहे. आमच्यावरती सरकार येत आहेत आणि लादतायत, वाटेल त्या गोष्टी रोज येत आहेत, नवीन कायदे करतायत, नवीन नियम करतायत. आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही. आम्ही गुंतलोय करमणुकीमध्ये. तुम्हा आम्हाला महाराष्ट्रातल्या या जनतेला सगळ्यांना मिळून, तरुण आणि तरुणींना, नवीन येणाऱ्या लोकांना, मुलांना हा भविष्यातला महाराष्ट्र घडवायचा आहे. हा तुम्ही आम्हीच घडवायचा आहे. सरकारवरती अवलंबून राहून होणार नाही. आणि म्हणून मी आज एक नवीन योजना तुमच्या समोर आज आणतोय. 2006 साली याच व्यासपीठावरती इथे उभं राहून मी म्हटलं होतं की मी महाराष्ट्राचा विकास आराखडा आणीन, महाराष्ट्राची मी ब्ल्यूप्रिंट आणीन. मग एका पत्रकार परिषदेत मला एका पत्रकाराने विचारलं ती तुमची ब्ल्यू फिल्म कधी येणार आहे. तर मी म्हटलं की मी ती आणली असतं बरं झालं असतं, त्यांनी किमान पाहिली तरी असती. पण त्या 2006 साली मी जेव्हा म्हटलं होतं मी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट आणीन, महाराष्ट्राचा विकास आराखडा आणीन, 2014ला आणला. 2006 ते 2014 महाराष्ट्रात जिथे जिथे मी गेलो, जिथे जिथे पत्रकार परिषदा झाल्या, सर्वजण कुत्सितपणे मला विचारायचे काय ते ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, कुठपर्यंत आलं, ते विकास आराखड्याचं काय झालं, कुठपर्यंत आलं. प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये असताना, चालू असताना किंवा नंतर हे प्रश्न असायचेच. जेव्हा आणली 2014, आज 2026, या क्षणापर्यंत मला कुठच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला नाही त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये आहे काय, कारण वाचलीच नाही. त्याला वाचण्यात इंटरेस्ट नव्हता, हिणवण्यात होता. असो, पण तो काळ लोटला गेला. आज जवळपास त्याही गोष्टीला आज 12 वर्ष होऊन गेली. अनेक तज्ज्ञांना त्यावेळेला बरोबर घेतलं होतं, अनेक गोष्टी त्यामध्ये केल्या होत्या. गेल्या 10-12 वर्षामध्ये अनेक, महाराष्ट्रही बदलला, खूप गोष्टी बदलल्या, विचारात महाराष्ट्र बदलला. आणि म्हणून मला असं वाटलं की काय करावं, कारण मी अनेकदा वाचत असतो वर्तमानपत्रांमध्ये, काही लेख येतात, वर्तमानपत्रांमध्ये अनेक चांगल्या सूचना येतात,
अनेक काही नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठी ज्या गोष्टी येतात, आणि मग विचार केला की या सगळ्या गोष्टींसाठी एक कुठेतरी आपल्याला एक प्लॅटफॉर्म उभा करायला लागेल. या महाराष्ट्रामधली लोक, महाराष्ट्राच्या बाहेरची कोणी, की महाराष्ट्रामध्ये नेमकं काय व्हायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं पाहिजे, महाराष्ट्रात ते नेमकं घडलं ते कसं घडलं पाहिजे, अशा अनेक लोकांकडे अनेक योजना तयार आहेत. परंतु सांगायच्या कोणाला, मांडायच्या कोणाला? सरकार म्हणजे कोण? बोलायचं कोणाशी? मांडल्यानंतर, सांगितल्यानंतर ते बघणार कोण आहे? आम्हाला उत्तर कधी मिळणार? आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी एक नवीन वेबसाईट आत्ता महाराष्ट्राला मी आत्ता अर्पण करतोय, की ज्या वेबसाईटवरती तुम्ही येऊन तुमचे विचार, पण विचार, जय महाराष्ट्र साहेब, चालणार नाही साहेब, भावी मुख्यमंत्री तुम्हीच, डिलीट, असल्या कुठच्याही गोष्टींना त्या याच्यावरती स्थान नाही. नवा विचार करा. या मोबाईलच्या जोखडातनं बाहेर या, या करमणुकीच्या गटारगंगेतनं बाहेर या. हा तुम्हा आम्हालाच महाराष्ट्र उभा करावा लागेल, हा तुम्हा आम्हालाच महाराष्ट्र वाचवावा लागेल, आणि याच्यासाठीचं म्हणून हे पहिलं पाऊल आहे. म्हणून आज तुमच्या समोर महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा मी तुमच्या समोर उभा करतोय. आता दाखवा रे. याच्यामध्ये हे सुरू झाल्यावरती तुम्हाला ऑप्शन्स आहेत, मराठी आणि इंग्रजी. त्याच्यामध्ये तुम्ही मराठीमध्ये गेलात की त्याच्या बाजूला एक ऑडिओ फिल्म आहे, ही वेबसाईट कशी वापरायची. त्याच्यामध्ये आपल्या कल्पना नोंदवण्यासाठी म्हणून मी काही खाली विषय दिलेले आहेत. 27 विषय आहेत. ते 27 विषय फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो, ज्याच्यामध्ये ज्या ज्या आपल्या स्वतःच्या कल्पना असतील, ज्या काही नवीन आपल्याला निर्माण करायचं असेल, ते तुम्ही मांडू शकता. आपण म्हणजे आम्ही तुमच्यामधले आणि सरकारमधले फक्त वाहक असू, आणि सरकारकडनं ही गोष्ट कशी करून घ्यायची जर ती योग्य असेल, कारण हे पहिलं जाणार हे तज्ज्ञांकडे, त्या तज्ज्ञांच्या कमिटीकडनं ज्यावेळेला ते मंजूर होणार त्याच्यानंतर हे सरकारकडे जाणार. त्याच्यामुळे ही 27 तुम्हाला इथे गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शेती, रस्ते आणि पायाभूत सुविधा विकास, आरोग्य सेवा व सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, जमीन, पायाभूत सुविधा, औद्योगिक वसाहती, व्यवसाय सुलभता, प्रादेशिक औद्योगिक संतुलन व सर्वसमावेशक, शालेय उच्च व तंत्र शिक्षण सुधारणा, आदिवासी विकास, सर्वसमावेशक आणि सशक्त महिला व बाल, रोजगार व रोजगार निर्मिती, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्तीपूर्व तयारी, क्षेत्रनिहाय औद्योगिक धोरण, गुंतवणूक प्रोत्साहन व थेट विदेशी गुंतवणूक, स्टार्टअप्स आणि भविष्यवेधी उद्योग, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि ग्रामीण उद्योग विकास, शहरांचा शाश्वत विकास, क्रीडा व युवा विकास, मराठी भाषा संस्कृती ज्ञान परंपरेचा विकास, पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा, हवामान बदल, पर्यावरण आणि प्रदूषण, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग आणि विकास, औद्योगिक कायदे सुधारणा, शाश्वत हरित व पर्यावरणपूरक औद्योगिक विकास, सिंचन, जलव्यवस्थापन व जलसुरक्षा, समृद्ध, स्वावलंबी आणि शाश्वत ग्रामविकास, पर्यटन विकास, कायदा आणि सुव्यवस्था. याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर आपली कल्पना इथे पुढे नोंदवायची तुम्हाला येईल. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये 27 गोष्टीमध्ये त्याच्या उपशाखा आहेत. समजा तुम्ही रोजगार आणि रोजगार व रोजगार निर्मिती हा जर विषय घेतला तर त्याच्यामध्ये रोजगार विमुख, कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता वगैरे वगैरे असे बरेच विषय त्याच्यामध्ये आहेत. ते झाल्यानंतर पुढे जेव्हा तुम्ही जाल त्याच्यानंतर तुम्ही तुमची कल्पना त्याच्यावरती नोंदवायची, आणि त्याच्या खाली गरज असल्यास तुम्हाला काही फाईल अपडेट करायची असेल, फोटो टाकायचा असेल त्याच्याबरोबर तुमच्या म्हणण्याला, तोही तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पुढे गेलात ती फाईल तुम्ही सबमिट केलीत
की त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर येईल तुमचा, तो टाकायचा आहे. मोबाईल नंबर आल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या मोबाईलवरती, तो भरायचा आहे. तो भरला की तुमचं संपूर्ण नाव, पत्ता आणि सर्व माहिती याच्यावरती द्यायची आहे. एक तुम्हाला सांगतो सर्वांना, आज तुम्ही इथे आहात, जे ऐकत आहात ते ऐकत आहात, टेलिव्हिजनवरती जे ऐकत असतील बघत असतील त्यांनाही माझं सांगणं आहे, तुम्ही सांगेपर्यंत तुमचं नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर हा सरकारला दिला जाणार नाही. उद्या तुमची कल्पना जर समजा आवडली आणि त्याची जर समजा अंमलबजावणी करायची ठरली आणि त्यांनी विचारलं हा माणूस कोण आहे, तुम्हाला विचारलं जाईल की तुमचं नाव आणि नंबर द्यायचं आहे का. त्याच्यामुळे ती गोष्ट गुपित राहील, पुढे जाणार नाही. त्याच्यानंतर ढकला. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्याच गोष्टींची कमतरता आहे. कोणाला काही कळत नाही. जो येतोय, कोणतरी येतो, नवा काहीतरी सांगतो, त्याच्याबरोबर कंत्राटदाराला कामं दिली जातात. आपलं ऑइल बाहेरून येतं, आपला गॅस बाहेरून येतो, आपल्याकडे अनेक गोष्टी बाहेरून येतात. मग आपल्याकडे एक काहीतरी टुणटुणं वाजवलं जातं. ते टुणटुणं आहे चांगलं, पण वापरात येऊ शकत नाही, आणि ते म्हणजे स्वदेशीचं. काय करायचं त्या स्वदेशीचं मला जरा सांगा. हा देश ज्याच्यावरती चालतो ते ऑइल पण तुमचं बाहेरून येतंय, तर काय करायचं. मग यासाठी म्हणून ही शहरं उभी करताना, जसं आज दुबई आहे, अबुधाबी आहे, अनेक देश आहेत की ज्यांनी बाहेरचे मेंदू आणले. आज संपूर्ण दुबई जी उभी आहे हे कोण कोण करते. अरब करतायत, अमेरिकन लोक आहेत, ब्रिटिश लोक आहेत, फ्रेंच लोक आहेत, अनेक लोक आहेत. जगभरातल्या लोकांचे मेंदू आणले आणि त्यांनी त्यांचं एक देश, शहर उभं केलं. आमची शहरं का नाही उभी करतायत. आमच्या शहरांना उभं करण्यासाठी, आमच्याकडे चांगलं व्यवस्थापन होण्यासाठी, आमच्या भविष्यातल्या पिढ्यांना चांगलं आयुष्य जगण्यासाठी म्हणून आम्ही का नाही बाहेरून मेंदू आणत आहोत. कसली लाज वाटते. अहो, बाहेर जाऊन नुसते पैसे आणण्यापेक्षा बाहेर जाऊन जर मेंदू आणलेत तर ह्या महाराष्ट्राला उपयोगाचे आहेत. नुसते पैसे काय काय करायचे पैशांचं. ते पैसे टक्केवारीत संपणार, त्याने काहीही हाताला मिळणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आज सरकारकडनं आपण नुसते फक्त आशेने फक्त बघत राहायचं, हे काही मला आवडणारी गोष्ट नाही. मला ती आवडतही नाही आणि तुम्हालाही ती आवडता कामा नाही. आणि म्हणून तुम्ही सगळेजण महाराष्ट्राचा विचार करायला लागा. तुमच्या ज्या कल्पना असतील, ज्या गोष्टी असतील त्या या आत्ता वेबसाईटवरती मांडा. या महाराष्ट्राला आकार देण्याचा एक उत्तम कार्य हे आपल्या हातून घडो, जेणेकरून या महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी खस्ता खाल्लेल्या आहेत त्यांनाही वरती आनंद मिळेल की माझी सर्व लोक महाराष्ट्राची, हे महाराष्ट्र वाचवतायत, जगवतायत. याच्यासाठी सगळेजण तुम्ही कामाला लागावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. आणि आज आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.